नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा, CTET 2026ची जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी बघा आपण PYQ ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये बघा भाषा 1 आणि भाषा 2 याचे 6 सेट कव्हर केलेले आहेत आणि याच्यामधून जवळजवळ आपण किती 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत. मराठी भाषा 1 आणि 2चे मागचे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत, हवं तर पाहून घ्या. आज आपण आता CTETसाठी हिंदीचे जे आहेत बघा त्याच्यामध्ये आपण 2 सेट कव्हर केलेले आहेत. डिसेंबर 2024 भाषा 1 आणि डिसेंबर 2024 भाषा 2 म्हणून ज्यांनी हिंदी भाषा निवडलेली आहे त्यांच्यासाठी भाषा 1 आणि भाषा 2 असे 2 सेट आपण हिंदीचे कव्हर केलेले आहेत. आज आपण 7 जुलै 2024 7 जुलै 2024चा सेट आय सोडवणार आहोत आणि हा पेपर 2साठी आहे. आणि भाषा 2 ज्यांनी हिंदी भाषा 2 म्हणून निवडलेले आहे त्यांच्यासाठी आपण आज प्रश्न डिस्कस करणार आहोत. बघा, व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पाहायचा आहे. अगदी डिटेल ॲनालिसिस आपण करणार आहोत. अध्यापनशास्त्राचे पण सर्व डिटेल माहिती आपण घेणार आहोत जेणेकरून बघा तुमचा अशा स्वरूपाचा आणि प्रश्न रिपीट होतातच. त्याच्यानंतर एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला 25+ स्कोअर तुम्हाला मराठीमध्ये करणे शक्य आहे, तुम्हाला इथं हिंदीमध्ये बघा 25 किंवा 25+ स्कोअर करणे सहज शक्य आहे. आणि हे 25 दोन्ही मिळून बघा 50 होतात. आणि हे 50 जर तुमच्या लँग्वेजच्या सेक्शनमधून कव्हर झाले तर फक्त तुम्हाला 40 मार्काची तयारी करायची आहे. आणि ते तुम्ही पेपर भाषा भाग 1 असू दे, पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, तुम्ही बघा 40 मार्काची फक्त तयारी तुम्हाला करायची आहे. आणि या 25 मार्काची तयारी आपण स्वतः करून घेत आहोत. त्यामुळे काय करायचं आहे बघा, जे कोणी 8 फेब्रुवारी 2026ची CTETची तयारी करत आहेत त्या सर्वांनी हे चॅनल जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. जे कोणी नव्याने जोडले गेलेले आहेत त्यांनी पहिला सबस्क्राईब बटन ऑन करायचं आहे, बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे जेणेकरून नवीन एखादे व्हिडिओ आले तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणखीन आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून बघा ह्या सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळतील. आणि काही ॲपची माहिती दिलेली आहे, तिथे तुम्ही अगदी विनामूल्य मॉक टेस्टच्या स्वरूपात CTETने कंडक्ट केलेले प्रिव्हियस इयर जे पेपर आहेत ते तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता. तर तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. चला, अजिबात वेळ घालवायचा नाही. आता आपण काय करूया, आपण आपल्या प्रश्नांना चालू करूया. बघा, भाषा 2 हिंदी ज्यांचे आहे त्यांच्यासाठी सूचना असतात बघा. 121 पासून 150 नंबरचे प्रश्न त्यांनी सोडवायचे असतात. आणि भाषा 1 म्हणून हिंदी निवडलेले आहे त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 91 ते 120. भाषा 1 मध्ये बघा हिंदीचे 1 उतारा 1 कविता 15 प्रश्न अध्यापनशास्त्रावर असतात. आणि भाषा 2 म्हणून ज्यांनी हिंदी निवडलेले आहे त्यांना कविता नसते, फक्त उतारे 2 असतात आणि 15 प्रश्न अध्यापनशास्त्रावर असतात. आणि उतार्याची लेंथ पण बघा मराठीच्या उतार्यांच्या तुलनेमध्ये खूप सोपे, अगदी 5-6 ओळींचे उतारे तुम्हाला दिसतात. त्यामुळं प्रश्न वाचताना एकदा उतारा वाचल्याने पटपट सगळे टिक करायचे नाहीत. एखाद्या प्रश्नामध्ये गोंधळ वाटत असेल तर पटकन उतार्यापर्यंत जायचं आहे, पुन्हा एकदा वाचायचं आहे आणि कन्फर्म करूनच उत्तर द्यायचे आहेत. कारण हे 15 मार्क्स तुमच्या अगदी हक्काचे असतात बघा. आणि या 15 मार्क्सपैकी तुम्हाला 15च्या 15 पडणे सहज शक्य आहे. तर चला बघूया आपण प्रश्न. तर सुरुवातीला काय करू, उत्तरा वाचून घेऊ. 121 ते 128 पर्यंतचे हे 8 प्रश्न पहिल्या उतारावर आहेत. उताराची लेंथ बघा फक्त 7 ओळींचा, 7 म्हणजे फक्त 6 ओळींचाच उतारा आहे. तर उतारा सुरुवातीला वाचून घेऊ. जिंदगी की सबसे बड़ी सिफत हिम्मत है, व्यक्ति के और सारे गुण उसके हिम्मती होने से ही पैदा होते हैं. कुछ लोग ऐसी गोधुली में बसते हैं. गोधुली म्हणजे बघा संध्याकाळची किंवा सांज वेळ, दिवस संपतो आणि रात्र सुरू होते त्या दरम्यानचा पिरियड म्हणजे सायंकाळची वेळ म्हणजेच गोधुली. गोधुली में बसते हैं जहाँ न तो जीत हंसती है और न कभी हार के रोने की आवाज़ सुनाई पड़ती है. साहस की ज़िंदगी सबसे बड़ी ज़िंदगी होती है. ऐसी ज़िंदगी की पहचान यह है कि वह बिल्कुल निडर, बिल्कुल बेखौफ होती है. साहसी मनुष्य की पहली पहचान यह है कि वह इस बात की चिंता नहीं करता कि तमाशा देखने वाले लोग उसके बारे में क्या सोच रहे हैं. अड़ोस पड़ोस को देखकर चलना यह साधारण जीवन का काम है. जिंदगी के उस पन्ने को उलट
कर पढ़ना चाहिए जिसके सभी अक्षर फूलों से नहीं कुछ अंगारों से भी लिखे गए हो. बघा, साहसी आयुष्य किंवा हिंमत आयुष्यामध्ये किती मॅटर करत असते आणि साहसी व्यक्ती काय करतात हे सर्व या उतार्यामध्ये मांडलेलं आहे. आता आपण पटपट पटपट क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा. आणि सर्वांनी बघा, सर्वांना विनंती आहे स्टार्ट टू एंड बघा. हे सर्व 30 क्वेश्चन आपण अगदी इन डिटेल घेणार आहोत. त्यामुळे मी 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये नाही घेतलेले. भाषा 1 भाषा 2चे आपले सेपरेट व्हिडिओ येतील, कारण आपण हिंदीचे जे पेडॉलॉजीचे सेक्शन आहेत बघा, मराठीला कंपेअर करून आपण अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहणार आहोत आणि सर्व डिटेल पाहणार आहोत. त्यामुळे प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला पाहायला मिळेल. निडर में प्रयुक्त उपसर्ग नि की अर्थगत विशेषता क्या आहे. आता बघा, निडर हा शब्द आहे, याच्यामध्ये नीचा अर्थ विचारलेला आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. डर म्हणजे बघा भीती, आणि निडर म्हणजे काय, भीती नसलेला, म्हणजे भीती रहित. अधिकता अभाव सहित, अधिकता येणार नाही, सहित येणार नाही, अभाव आणि रहित. मग इथं कोणतं ऑप्शन अगदी व्यवस्थित वाटतं बघा, तर रहित. भीती रहित म्हणजे भीती नसलेला म्हणजेच निडर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, गोधुली से तात्पर्य हे. मी उतारा वाचतानाच तुम्हाला सांगितलेलं आहे, गोधुली म्हणजे सायंकाळची वेळ. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बघा, रात्रवेळेला येणार नाही, प्रभात वेळेला येणार नाही, प्रभात म्हणजे सकाळची, मध्यरात्री पण येणार नाही, संध्यावेळेला. सायंकाळची वेळ म्हणजेच गोधुली, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे, संध्यावेळेला. त्याच्यानंतर बघा 123 नंबरचा प्रश्न, सिफत का अर्थ हे. सिफत बघा, उद्देश, स्वीकृती, विशेषता, अनुभव. सिफतचा अर्थ होतो विशेषता. आणि हे तुम्हाला बघा जास्त व्याकरण करावं लागत नाही. तुम्हाला थोडेफार समानार्थी शब्द आणि जे हिंदीला जेवढ्या टॉपिकवर PYQमध्ये विचारलेलं आहे, PYQचा आधार घेऊनच तुम्ही व्याकरण करा, जेणेकरून तुम्हाला जास्त तयारी किंवा तुमचे एफर्ट्स तिथं जास्त वाया जाणार नाहीत. तर बघा, सिफतचा अर्थ होतो विशेषता. त्याच्यानंतर बघा 124 नंबरचा प्रश्न, अड़ोस पड़ोस को देखकर चलना से क्या अभिप्राय है. 1 अपने दाएं बाएं देखकर चलना, 2 अपने पड़ोसियों का ध्यान रखना, 3 आहे दूसरों के अनुसार जिंदगी जीना आणि 4 आहे सबका हित देखना. आता इथं बघा, अडोस पडोस कर देखकर चलना. आता इथं उतारामध्ये काय सांगितलेलं आहे की जो व्यक्ती हिम्मत करते हो अपने अडोस पडोस देखकर नहीं चलते. म्हणजे बघा, इतरांच्या नुसार जीवन जगत नाहीत असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक येतं अडोस पडोस को देखकर चलना. देखकर चलना म्हणजे दुसरों के अनुसार जिंदगी जीना. ऑप्शन क्रमांक 3 अचूक उत्तर असेल बघा. आणि सर्व उत्तरे तुम्हाला फायनल आन्सर की नुसार आहेत, त्यामुळे चुकण्याची शक्यता अगदी कमी आहे. त्यामुळे हे तुम्ही उत्तरे अगदी ग्राह्य धरू शकता. 2 वेळा मी चेक केलेले आहेत, त्याच्यानंतरच तुम्हाला हा प्रश्नसंच प्रोव्हाइड करत आहे. 125 नंबरचा प्रश्न बघा, किस गुण के होने से व्यक्ति के और बाकी गुण स्वतः पैदा होते हैं. कोणता गुण असल्या कारणाने व्यक्तीचे इतर गुण आपोआप काय होतात, निर्मित होतात बघा. कोणता गुण असायला हवा व्यक्तीमध्ये. 1 आहे नेतृत्व, 2 आहे साहस, 3 आहे संतोष, 4 आहे निष्कपट. पूर्ण पॅरेग्राफ कशावर आधारित आहे, हिम्मत या शब्दावर आधारित आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 येतो बघा, हिम्मतचा समानार्थी शब्द साहस. 126 नंबरचा प्रश्न बघा, जिंदगी के किस तरह के पढ़ने की बात कही गई है. बघा, जिंदगी के किस पन्ने को पढ़ने की बात कही गई है. इथं बघा ऑप्शनवर येऊ आपण. तर ऑप्शन 1 आहे जिसमें चुनौतियाँ हो, 2 आहे जिसमें सुख ही सुख हो, जिसमें असफलताएं हो आणि जिसमें फूलों की सुगंध हो. इथं बघा जिसमें चुनौतियाँ हो. आपण ऑप्शनमध्ये इथं पॅरेग्राफमध्ये चेक करूया बघा. बघा, जिंदगी के उस पन्ने को उलट कर पढ़ना चाहिए जिसके सभी अक्षर फूलों से नहीं कुछ अंगारों से भी लिखे गए हो. आणि इथं ऑप्शन क्रमांक बघा 126 नंबर काय दिलेला आहे की कुछ अंगारों से भी
लिखे गए हो म्हणजे काय असणार आहे बघा, संकटे किंवा अडथळे असले पाहिजे, जिसमें चुनौतियाँ हो. ऑप्शन क्रमांक 1. 127 नंबरचा प्रश्न, साहसी मनुष्य की सबसे पहली पहचान क्या है? साहसी मनुष्य की सबसे पहली पहचान क्या है? वह सदा आगे बढ़ता जाता है. 2. वह बहुत निडर होता है. 3. बाधाओं से नहीं घबराता है. आणि 4 आहे, लोगों के सोच की परवाह नहीं करता है. आपण इथं चेक करूया बघा, इथं दिलेलं आहे, साहस की जिंदगी सबसे बड़ी जिंदगी होती है. ऐसी जिंदगी की पहचान यह है कि वह बिल्कुल निडर, बिल्कुल बेखौफ होती है. ऑप्शन क्रमांक 4 येईल बघा, कुणाचीही पर्वा केली जात नाही. लोगों के सोच की परवाह नहीं करता है. 128 नंबरचा प्रश्न बघा, गोधुली में बसने वाले लोगों से अभिप्राय है. गोधुली में बसने वाले लोगों से अभिप्राय है. 1. विवशता और अभाव में जीने वाले लोग. 2. जय पराजय के अनुभव से परे लोग. 3 आहे, फल की कामना न करने वाले लोग. आणि 4 आहे, जीवन में परिश्रम करने वाले लोग. बघा, एक दोनदा पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. गोधुली म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये ना जे बसतात आणि विचार करतात, तर अशा लोकांसाठी काय म्हटलेलं आहे, जय पराजय के अनुभव से परे लोक. जे फक्त यश अपयशाचा विचार करतात असे लोक गोधुलीमध्ये बसत असतात किंवा त्याच्यामध्येच गुंतून राहत असतात. ऑप्शन क्रमांक 2, जय पराजय के अनुभव से परे लोक. तर इथं आपला पहिला उतारा झालाय बघा, 129 ते 135. हे 6 प्रश्न पुन्हा पुढच्या उतारावर आहेत. उताराची लेंथ पाहू शकता तुम्ही, फक्त किती ओळी आहेत, 8 ओळी आहेत. 8 म्हणजे किती आहेत बघा, फक्त 7.5 ओळी आहेत. 8वी लाईन पण पूर्ण नाही, इतके छोटे पॅसेज तुम्हाला असतात. मनुष्य के आनंद की सहज अभिव्यक्ति है संगीत. संगीत जीवन की अनमोल धरोहर है. संगीत प्रकृति प्रदत्त कला है. ललित कलाओं में संगीत कला को सर्वोच्च स्थान प्राप्त है. संगीत वह ललित कला है जिसमें हमें अपने मन की भावनाओं को स्वर और लय के माध्यम से प्रकट करते हैं. प्रत्येक कला भावनाओं को व्यक्त करने का माध्यम है. संगीत एक सार्वभौमिक कला है. संगीत का जन्म आनंद से होता है और हमारे लिए आनंद का सृजन भी संगीत करता है. संगीत के आनंद को पाने के लिए सुनने की कला विकसित करनी पड़ती है. संगीत केवल हमारा मनोरंजन ही नहीं करता, अपितु हमें संस्कारित भी करता है. संगीत हमारे भीतर की अच्छाई को उद्वेलित करता है. पूर्णपणे संगीतावर आधारित पॅसेज आहे. संगीताबद्दल महत्त्व दिलेलं आहे. संगीतामुळं काय काय होऊ शकते या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. आपण पहिला प्रश्न पाहू. 129 नंबरचा प्रश्न, संगीत द्वारा भावनाओं को प्रकट करने का प्रमुख माध्यम क्या है? रंग, आकृति, स्वर, लय, छंद, अलंकार, मुद्रा, भाव. इथं वाक्य दिलेलं आहे, संगीत वह ललित कला है जिसमें हमें अपने मन की भावनाओं को स्वर और लय के माध्यम से प्रकट करते हैं. इथं बघा, स्वर आणि लय, त्यामुळं ऑप्शन क्रमांक स्वर आणि लय कुठं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 स्वर आणि लय. 130 नंबरचा प्रश्न, सर्वोच्च का संधी विच्छेद हे? संधी विच्छेद म्हणजे संधीचा विग्रह सांगायचा आहे. सर्वोच्च, सर्व अधिक उच्च, सर्व अधिक रोच्च, सर्व अधिक उच्च, सर्व अधिक उच्च. आता इथं बघा, हे येणार नाहीत. संधीचा विग्रह करताना मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण असा विग्रह करायचा की दोन्ही शब्द मराठीमध्ये लिहिले गेले पाहिजेत आणि त्यांचा एखादा अर्थ निघाला पाहिजे. आता इथं बघा, हे तर 2 पर्याय कटले. इथं सर्व बरोबर आहे, उच्च आपण असं लिहित नाही, त्यामुळे हा ऑप्शन कटला. सर्व अधिक उच्च, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 131 नंबरचा प्रश्न, संगीत के आनंद की प्राप्ति के लिए क्या आवश्यक है? संगीताचा आनंद घेण्यासाठी काय आवश्यक असते? 1. सुरीला कंठ होना चाहिए. 2. सुनने की कला विकसित करनी चाहिए. 3. संगीत का ज्ञान होना चाहिए. 4. संगीतज्ञ से पहचान करनी चाहिए. आता बघा, इथं काय दिलेलं आहे, संगीत के आनंद की प्राप्ति के लिए क्या आवश्यक होना चाहिए. इथं दिलेलं आहे, संगीत के आनंद को पाने के लिए सुनने की कला विकसित करनी पडती है. संगीताचा आनंद घेण्यासाठी सुनणे म्हणजे ऐकण्याची कला विकसित करावी लागते. ऑप्शन क्रमांक 2 सुनने की कला विकसित करनी चाहिए. 132 नंबरचा प्रश्न, संगीत हमें किस प्रकार से संस्कारित करता है? 1. हमारा मनोरंजन करके. 2. अभिव्यक्ति का माध्यम बनके. 3. हमें आनंदित करके. 4 आहे, हमारे मन की अच्छाई को सामने ला करके. तर संगीत हमें किस प्रकार से संस्कारित करता है, इथं दिलेलं आहे बघा, सुनने की कला विकसित करनी पड़ती है. संगीत केवल हमारा मनोरंजन ही नहीं करता, अपितु हमें संस्कारित भी करता है. आणि संगीत हमारे भीतर की अच्छाई को उद्वेलित करता है. इथं तुम्हाला उत्तर पाहायला मिळेल. तर 133 नंबरचं उत्तर आहे बघा,
हमें आनंदित करके। ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल हमारे मन की अच्छाई को सामने ला करके संगीत हमें संस्कारित करता है। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 133 नंबरचा प्रश्न, प्रस्तुत गद्यांश में किस कला की बात की गई है? नृत्य, स्थापत्य, संगीत आणि नाटक। पूर्ण उतारा संगीत या गोष्टीशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे। 134 संगीत को जीवन की अनमोल धरोहर कहा गया है क्योंकि 1 यह आनंद का सृजन करता है, 2 यह प्रकृति प्रदत्त है, 3 यह ख्याति प्रदान करता है, 4 यह सर्वसुलभ है। याचा अचूक उत्तर आहे यह आनंद का सृजन करता है। मनुष्य के आनंद की सहज अभिव्यक्ति है संगीत। आनंद का क्या करता है? आनंद का सृजन करता है। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल। सार्वभौमिक का अर्थ है सार्वभौमिक, सभी धर्मों में व्याप्त, समान भाव से व्याप्त, स्वदेश में व्याप्त, संपूर्ण जगत में व्याप्त। अचूक उत्तर आहे संपूर्ण जगत में व्याप्त। आता हा शब्द तुम्हाला प्रस्तावनेमध्ये पाहायला मिळेल सार्वभौमिक भारत। तर सार्वभौमिक हा शब्द आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये पण आहे। संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये व्याप्त त्याचा अर्थ होतो सार्वभौमिक। त्याच्यानंतर पुढे 136 नंबरचा प्रश्न। आता इथं आपले इथं उतार्यावरचे प्रश्न संपलेले आहेत। किती बघा 121 पासून 135 पर्यंत टोटल आपण 15 प्रश्न उतार्याशी संबंधित पाहिले। आता 136 पासून 150 पर्यंतचे प्रश्न हे तुम्हाला अध्यापनशास्त्रावर पाहायला मिळतील। हेच अध्यापनशास्त्राचे प्रश्न मी मराठीशी कंपेअर करून वेगळ्या स्लाइडवर काढलेले आहेत, ते आपण घेऊया। तर आता इथं बघा पहिला प्रश्न इथं काय होता, कौन सा उपकरण समक्रमिक और अतुल्यकालिक ऑनलाइन शिक्षण अवसरों की उपलब्धता देता है। पहिला प्रश्न तोच आहे 136 नंबरचा प्रश्न। आणि मराठी भाषा 2 मध्ये पण फक्त गुगल ट्रान्सलेट केलेलं असतं आणि तेच प्रश्न असतात, ऑप्शन तेच असतात, उत्तरे पण तीच असतात। त्यामुळं तुम्हाला समजण्यासाठी इथं पुन्हा मराठीमधले प्रश्न लावलेले आहेत। कौन सा उपकरण समक्रमिक और अतुल्यकालिक ऑनलाइन शिक्षण अवसरों की उपलब्धता देता है। पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाइन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? एक आहे पाठ्यपुस्तक, रेल यात्रा तिकीट, रेल्वे तिकीट, टेलिव्हिजन, दूरदर्शन, पॅडलेट, इथं कोणताच कशाशी संबंधित आहे? ऑनलाइन शिक्षण। याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं येणार नाहीत, रेल्वे तिकीट नाही, टेलिव्हिजन नाही। ऑनलाइन शिक्षणामध्ये पॅडलेटचा अर्थ होतो डिजिटल बोर्ड किंवा नोटीस बोर्ड। त्यामुळे पॅडलेट हे ऑनलाइन शिक्षणासाठी वापरलं जाणारं साधन आहे। ऑप्शन क्रमांक 4 आहे पॅडलेट। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 137 रचनात्मक आकलन के लिए कौन सा उपकरण उपयुक्त नहीं है? संस्कारक्षम मूल्यमापन या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही? एक प्रदत्त कार्य म्हणजे स्वाध्याय, लिखित परीक्षा, कागद पेन्सिल चाचणी, परियोजना म्हणजेच प्रकल्प आणि कक्षा प्रस्तुतीकरण म्हणजेच वर्ग सादरीकरण। ॲज इट इज 137 नंबरच्या प्रश्नाचा मराठीमध्ये प्रश्न त्याच्याबरोबर पर्याय सेम आहेत, फक्त गुगल ट्रान्सलेट केलेले प्रश्न असतात। आता रचनात्मक आकलन याचा मराठीमध्ये अर्थ, रचनात्मक आकलन म्हणजे सर्जनशीलता, कल्पकता, विचारशक्ती आणि अभिव्यक्ती यांचे मूल्यमापन करणारे आकलन म्हणजेच रचनात्मक आकलन। आता हे रचनात्मक आकलनाची उदाहरणे काय सांगता येईल बघा? विद्यार्थ्यांना चित्रवर्णन करायला सांगणे, कथालेखन करायला सांगणे, संवाद लेखन, कविता रचना करायला सांगणे, हे काय आहेत? तर रचनात्मक आकलनाची उदाहरणे सांगता येईल। आता बघा ह्याच्यामध्ये काय येतील? आता इथं काय प्रश्न विचारलेला आहे की कोणते तंत्र आदर्श नाही? स्वाध्याय दिले जाणे बरोबर आहे, परियोजना प्रकल्प देणे बरोबर आहे, कक्षा प्रस्तुतीकरण बरोबर आहे, फक्त लिखित परीक्षा म्हणजेच कागद पेन्सिल चाचणी हे तंत्र रचनात्मक आकलनासाठी उपयुक्त नाही। ऑप्शन क्रमांक 2। 138 नंबरचा प्रश्न, भाषा शिक्षण के लिए प्रतिदिन काम में आने वाली सामग्री का प्रयोग करना क्या कहलाता है? दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे वास्तविक वस्तुए, रेलिया, इथं पण रेलिया आहे, भाषा खेळ, 3 शिक्षण सामग्री, शिक्षण साधन आणि पाठ्य सामग्री म्हणजे मजकूर। आता हा रेलिया
या रेलियावर तुम्हाला डिसेंबर 2024मध्ये पण प्रश्न येऊन गेलेला आहे. पहिला रेलियाचा अर्थ समजून घ्या. रेलिया म्हणजे काय असतं बघा, वास्तविक जीवनामध्ये वस्तू किंवा साधनांचा उपयोग करून शिक्षण देणे म्हणजेच रेलिया. बघा, वास्तविक जीवनामध्ये वस्तूंचा, एखाद्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणे म्हणजेच रेलिया. आता इथं बघा 2 आहेत. शिक्षण सामग्री म्हणजे शिक्षण साधन, याच्यामध्ये वस्तू येतात. त्यामुळं CTETच्या फायनल आन्सर कीनुसार याची 2 उत्तरं देण्यात आलेली आहेत, 1 आणि 3. भाषा खेळ नाही, पाठ्यसामग्री नाही. वस्तूंच्या साहाय्याने शिक्षण देणे म्हणजेच रेलिया. वास्तविक वस्तू आहे रेलिया, हे पण ऑप्शन करेक्ट आहे. आणि शिक्षण सामग्री याच्यामध्ये पण वस्तूंचा समावेश होतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही उत्तरे बरोबर आहेत. पहिला रेलिया म्हणजे समजून घ्या, कारण ह्याच्यावर 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. 139 नंबरचा प्रश्न, भारत की शिक्षा नीति में भाषा त्रिभाषा सूत्र किसे समुन्नत करने के लिए कहती है. भारताचे शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते. 1 बहुभाषिक शिक्षण, 2 एकभाषिक शिक्षा एकभाषिक शिक्षण, 3 हिंदी पर मुख्य बल देते हुए द्विभाषिक शिक्षा हिंदीवर भर देत द्वैभाषिक शिक्षण, आणि मातृभाषा आधारित बहुभाषावाद. आता या त्रिभाषा सूत्र असेल किंवा मातृभाषेतून शिक्षण, या कन्सेप्टवर तुम्हाला प्रत्येक CTET पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळेलच. इथं बघा, आता सुरुवातीचं आपल्याला जे आत्ताचे जे NCERTचे पाठ्यक्रमाची किंवा अभ्यासक्रमाची रचना आहे बघा, तर ती कशानुसार केली जाते, 2005 नुसार जो कायदा आहे त्याच्यानुसार केली जाते. NEP त्याच्यानुसार केली जाते. तर बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, मातृभाषा आधारित शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. सुरुवातीचं काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, की बालकांचं जे सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण आहे ते मातृभाषा आधारित असायला हवं, आणि त्याच्यानंतर त्रिभाषा सूत्र असेल किंवा इतर वेगळी लँग्वेज जर त्याला शिकवायची असेल तर ती त्याच्या मातृभाषेचा आधार घेऊन शिकवली गेली पाहिजे. त्यामुळे बघा, शिक्षा नीती ह्याच्यामध्ये या त्रिभाषा धोरणानुसार काय सांगितलेलं आहे, तर मातृभाषा आधारित बहुभाषावाद सांगितलेला आहे. म्हणजे मातृभाषेचा आधार घेऊन इतर भाषा शिकवणे, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 140 नंबरचा प्रश्न, शीर्ष अधोमुखी प्रक्रिया टॉप डाऊन के बारे में क्या सही नहीं है. टॉप डाऊन मेथड, याच्यावर पण बघा बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्या आधी, त्यामुळे टॉप डाऊन मेथड काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आता टॉप डाऊन मेथड म्हणजे काय आहे बघा, त्याला शीर्ष अधोमुखी प्रक्रिया. पहिला प्रश्न वाचून घेऊ. शीर्ष अधोमुखी प्रक्रिया टॉप डाऊन के बारे में क्या सही नहीं है. अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता. मराठी वर्ड लक्षात ठेवा, अधोगामी, इंग्रजी टॉप डाऊन आणि हिंदी शीर्ष अधोमुखी. बघा, सुनने वाले अपने पूर्व ज्ञान पर निर्भर होते हैं. ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात. 2 सुनने वाले जो सुनना चाहते हैं उसके बारे में अनुमान लगाते हैं. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. 3 सुनने वाले संसार के बारे में प्राप्त ज्ञान का प्रयोग करते हैं. ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात. सुनने वाले को प्रत्येक शब्द का अर्थ सुनने की आवश्यकता आहे. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. आता इथं काय, या प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. 3 पर्याय या प्रक्रियेशी संबंधित असतात. एक पर्याय आपला चुकीचा आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता शीर्ष अधोगामुखी प्रक्रिया म्हणजेच टॉप डाऊन मेथड. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, सुरुवातीला संपूर्ण अर्थ समजावून सांगितला जातो आणि नंतर मग नियम शिकवला जातो. आता ह्याचं उदाहरण काय सांगता येतील बघा, तर एखादी कथा जर शिकवायची असेल तर पहिला पूर्ण कथा समजावून सांगितली जाते आणि त्याच्यानंतर त्या कथेतील किंवा त्या उतार्यावरील पाठ्यक्रमातील जे कठीण शब्द आहेत, वाक्यरचना आहेत, व्याकरण आहे, हे शिकवलं जातं. सुरुवातीला तो भाग समजावून सांगितला जातो आणि नंतर मग संपूर्ण अर्थ सांगून झाल्यानंतर मग नियम शिकवला जातो. याला म्हटलं जातं टॉप डाऊन मेथड. आता बघा, ह्याच्यामध्ये ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात, हे बरोबर आहे. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात, बरोबर आहे. ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात, बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल बघा. सुनने वालों को प्रत्येक शब्द का अर्थ सुनने की आवश्यकता है. प्रत्येक शब्दाचा अर्थ ऐकण्याची गरज असते का, नाही. ऑप्शन क्रमांक 4 याचं अचूक उत्तर असेल. 141 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कब मनाया जाता है. 1 1 जनवरी, 2 14 फरवरी,
21 फरवरी आणि 13 एप्रिल. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 फरवरी म्हणजेच 21 फेब्रुवारी. हे प्रश्न तुम्हाला रट्टा मारून पाठच करावे लागतात बघा असे प्रश्न, त्यामुळे ही तारीख नोट डाऊन करायची आहे. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, कारण इथं कोणतंही लॉजिक कामाला येत नाही, हे माहीत असणंच गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी. 142 नंबरचा प्रश्न, ईमेल के उस प्रकार की पहचान करिए जो आप अपने उस सहयोगी को लिखना चाहेंगे जो आपका मित्र भी है. आता बघा आपण पत्र लिहितो, औपचारिक अनौपचारिक पत्र सेम तशा प्रकारे आहे, फक्त पत्राऐवजी ईमेल विचारलेला आहे. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा ईमेल म्हणजे एक अनौपचारिक, अनौपचारिक, औपचारिक, औपचारिक, व्यापार संबंधी, व्यावसायिक, लिखापडी पत्रव्यवहार म्हणजे पत्रव्यवहार. आता इथं पत्रव्यवहाराचा काही संबंध नाही, ते ईमेल द्यायचा आहे. ऑप्शन 4 कटला. व्यावसायिक येणार नाही, औपचारिक येणार नाही. बघा आपण आपल्या आईवडिलांना किंवा मित्रमैत्रिणींना पत्र लिहितो, ते कसं असतं? अनौपचारिक पत्र असतं. औपचारिक भाषा असते का? अजिबात नाही. त्यामुळं अनौपचारिक तो प्रकार असतो. फक्त पत्राच्या ऐवजी ईमेल घातलेला आहे, पण उत्तर तेच येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 अनौपचारिक ईमेल. नेक्स्ट बघा 143 नंबरचा प्रश्न, विद्यार्थियों के अधिगम और समझ में स्पष्टता लाने के लिए समूची शिक्षण अधिगम प्रक्रिया के दौरान किए जाने वाला आकलन क्या है? विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे काय? 1 अधिगम के लिए आकलन, 2 आहे शिक्षणासाठी मूल्यमापन, 3 अधिगम का आकलन, शिक्षणाचे मूल्यमापन, 3 आहे अधिगम में आकलन, शिक्षणात मूल्यमापन, आणि 4 आहे अधिगम के रूप में आकलन, शिक्षण म्हणजेच मूल्यमापन. बघा शिक्षणासाठी मूल्यमापन. आता अधिगम म्हणजे काय असतं बघा, तर अनुभव हे अधिगम असेल, अभिप्रेरणा असेल, संज्ञानात्मक विकास असेल. शब्द थोडेसे कठीण आहेत बघा, त्याचा जर आपण व्यवस्थित अर्थ समजून घेतला तर आपले प्रश्न कुठेही चुकत नाहीत आणि सर्व मार्क्स आपल्याला हक्काचे मार्क्स आहे ते हे मिळतातच. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे, अध्यापनशास्त्राच्या संबंधी हे तुम्हाला रट्टा मारून काहीही होणार नाही बघा. त्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही समजून घेतल्या तरच तुम्ही चांगल्या प्रकारे त्या प्रश्न किंवा त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्यामुळे एखादी डायरी मेंटेन करा. मराठी अध्यापनशास्त्र असेल, हिंदी अध्यापनशास्त्र आहेत, तेच आहे बघा, सगळं गुगल ट्रान्सलेट आहे. जे मराठी अध्यापनशास्त्र तीच कन्सेप्ट हिंदीमध्ये आहे, तीच इंग्लिशमध्ये आहे. तुमची भाषा कोणतीही तुम्ही निवडलेली असू दे, हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करा. फक्त मी या लँग्वेज अध्यापनशास्त्राशी संबंधित म्हणत नाही. तुम्ही गणित पेपर 1 साठी बघा गणित अध्यापनशास्त्र असेल, EVS CVS अध्यापनशास्त्र असेल, आता इथं समाजशास्त्र त्याच्याशी संबंधित SSTचं अध्यापनशास्त्र असेल, विज्ञान निवडलं असेल तर विज्ञानचं अध्यापनशास्त्र असेल. या सर्व गोष्टी तुम्ही ते क्वेश्चन आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा. त्याचे अधिगम असेल, अभिप्रेरणा असेल, संज्ञानात्मक असेल, काही असे किचकट शब्द आहेत जे वाचल्यानंतर त्याचा अर्थ लागत नाही किंवा आपण जे डेली आपल्या रेग्युलर बोलीभाषेमध्ये ते वापरत नाहीत किंवा रेग्युलर हिंदीमध्ये ते यूज केले जात नाहीत. अशा प्रश्नांचा जर तुम्ही अर्थ लिहून ठेवला पेपरच्या आधी बघा, एक 8 दिवस तुम्ही ती डायरी चाळली किंवा ती पाने पलटून जर तुम्ही वाचून ते अर्थ लक्षात घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि एकदा दोनदा वाचलं, तर एकदा आपण हाताने लिहिलं, 2-3 वेळा आपल्या नजरेतून ते वाचनात आलं, आपल्याला ते आपल्या डोक्यामध्ये फिट्ट होऊन जातं. त्यामुळं हे समजून घ्या. अधिगमचा अर्थ होतो अनुभव. आता बघा, सरावामुळे किंवा ज्ञान कौशल्याच्या स्थायी बदल, अनुभव किंवा सरावामुळे होणारा ज्ञान कौशल्यामध्ये स्थायी बदल, त्याला म्हटलं जातं अधिगम. आता प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे काय? शिक्षणासाठी मूल्यमापन, अधिगम केलीये आकलन. ऑप्शन क्रमांक 1. अधिगमचा अर्थ आकलन आणि ज्ञानाशी आहे. नेक्स्ट बघा 144 नंबर, द्वितीय भाषा की कक्षा में एक अध्यापक ने स्वास्थ्य ही धन है पर ऑडियो रिकॉर्डिंग सुनाई. उसके बाद उसने कार्यपत्रक वर्कशीट बांटी और कहा कि दिए गए विकल्पों में से सही उत्तर पर निशान लगाए. इस पाठ का उद्देश्य विद्यार्थियों को इस योग्य बनाना है की, आता बघा मराठीत पहिला समजून घेऊ. द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? काय सांगितलेलं आहे? द्वितीय भाषा वर्गामध्ये
शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती ध्वनिपीत लावत आहेत, मुलांना पत्रके वाटतात आणि दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उत्तरातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत शिक्षक सक्षम करत आहेत? एक आहे बघा, स्वास्थ्यपर पठन का श्रवण करे, आरोग्यावरील पाठ ऐकणे. 2. विद्यार्थियों को कार्य में संलग्न किया जाए, विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे. विचार बिंदुओं को सुनकर विश्लेषण किया जाए, आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. आणि स्वास्थ्य और धन पर पाठ को कंठस्थ किया जाए, आरोग्य आणि संपत्ती यावरील धडा पाठ करणे. आता इथं काय आहे, ध्वनिपीत लावतात. ध्वनिपीतचा संबंध कशाशी आहे बघा, आपल्या ऐकण्याशी आहे. त्यामुळं इथं 2 उत्तरं दिलेले आहेत बघा, की विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे, 1, 2 पण बरोबर आहे. आणि 3, आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. म्हणजेच बघा 2, विद्यार्थियों को कार्य में संलग्न किया जाए आणि 3 आहे, विचार बिंदुओं को सुनकर विश्लेषण किया जाए. दोन्ही उत्तरे बरोबर दिलेले आहेत, ऑप्शन क्रमांक 2 आणि 3. 145 नंबरचा प्रश्न बघा, भाषा अधिगम में गलतियों के बारे में क्या सही नहीं है. सही है, सही नहीं है हे ट्रॅप वर्ड असतात बघा, सापळे असतात हे. आणि सही नाही हे इथं आपला इथंच फोकस पाहिजे जास्त. सही नाही म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आहे. सही हे म्हटलं की बरोबर पर्याय. ह्या 2 खुणा तुम्ही प्रश्नाच्या बरोबर साईडला करा, कारण पेपरची लेंथ खूप जास्त असते. पेपर दिलेल्या वेळामध्ये वाचून पुन्हा ते टिक करणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळे बघा, ज्यावेळी 4-5 प्रश्न तरी एक असतात, एक 10-12 तरी प्रश्न म्हणजे गोंधळ असतो किंवा शुअर शॉर्ट आन्सर माहीत नसतं, ते गोल करून आपल्याला पुढे जायचे असतात. आणि तिथं जर आपण अशा टिक्का ज्या प्रश्नांना शक्य आहे तिथं आपण बरोबर चूक करून ठेवलं, पुन्हा ज्यावेळी सगळा पेपर आपला कव्हर होतो आणि ज्यावेळी आपण त्याच राहिलेल्या गोल केलेल्या प्रश्नांच्याकडे येतो बघा, त्यावेळी तो गोल बघायचा, तिथे एखादी फुली बघायची, सही बरोबर आहे, बरोबर नाही, आणि त्याच्यानुसार आपण ऑप्शन पटपट पाहून तिथं उत्तरं टिक करू शकतो. पुन्हा आपल्याला प्रश्न वाचायची गरज भासत नाही. काय सांगितलेलं आहे, भाषा अधिगम में गलतियों के बारे में क्या सही नहीं है. भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. 1, गलतियां भाषा अधिगम प्रक्रिया में अवरोध पैदा करती है, चुका भाषा शिक्षणात प्रक्रियेत अडथळा आणतात. 2 आहे, गलतियां हमेशा बुरी नहीं होती है और अधिगम में मदत करती है, चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. गलतियां भाषा अधिगम प्रक्रिया का महत्त्वपूर्ण पहलू है, चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, गलतियां द्वितीय भाषा अर्जन की प्रक्रिया को समझने में मदत करती है, चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात. आता इथं बघा, इथं सर्व तिन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहेत, एकच नकारात्मक सांगितलेलं आहे चुकांच्या संदर्भात. बघा, चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात, गलतियां हमेशा अधिगम प्रक्रिया में अवरोध पैदा करती है, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, चुका झाल्याशिवाय अध्ययन प्रक्रिया योग्य रीतीने होत नाही किंवा विद्यार्थी चुकल्याशिवाय त्यांची चांगल्या प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे चुका त्यांच्या शिक्षणामध्ये मदत करत असतात, अडथळे आणत नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. 146 नंबरचा प्रश्न, भाषा शिक्षा में रचनात्मकता क्या है. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय. आता रचनात्मकता वाटतं आपल्याला समजले, पण त्या रचनात्मकचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. बघा, 1 आहे, खुले अंत वाले कक्षाई प्रदत्त कार्य जिनकी भिन्न भिन्न व्याख्याएं हो सकती है और भिन्न भिन्न उत्तर निकल सकते हैं. वर्गातील मुख्य नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. 2, किसी अवधारणा के प्रति समझ बनाने के लिए विभिन्न विषयों से प्राप्त तत्वों को मिलाना. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयाच्या घटकांना समजावून घेणे. 3, शिक्षण की नवीन विधियों का प्रयोग करते हुए कक्षाई गतिविधी, नवीन शिक्षण पद्धतींचा वापर करून केलेले वर्ग कार्य. आणि 4 आहे, संप्रेषणात्मक भाषा शिक्षण का प्रयोग करते हुए कक्षा सामग्री, संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री. भाषा शिक्षणात सर्जनशीलतेचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला. तर बघा, सर्जनशीलता म्हणजेच काय, रचनात्मकता. आता रचनात्मकचा अर्थ काय होतो, सर्जनशील कल्पना किंवा विद्यार्थ्यांची विचारशक्ती किंवा विचार करून त्यांची जी विचारशक्ती डेव्हलप होते किंवा विचारशक्ती अभिव्यक्ती यांचं मूल्यांकन करणारं आकलन म्हणजेच रचनात्मकता किंवा सर्जनशीलता. इथं बघा, वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे म्हणजे सर्जनशीलता. खुले अंत वाले कक्षाई प्रदत्त कार्य जिनकी भिन्न भिन्न व्याख्याएं हो सकती है और भिन्न भिन्न उत्तर निकल सकते हैं. बघा, आता इथे एक प्रश्न विचारला, भारताच्या लोकसंख्येच्या वाढीची कारणे सांगा.
वाढीची कारणे सांगा. प्रत्येकाची कारणे वेगळी असतील, त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कृतीनुसार, त्यांच्या त्यांच्या रचनात्मक आकलनानुसार प्रत्येकाची. आणि इथं बघा खुले अंतवाले, ज्याला कोणताही अंत नाही अशा प्रकारचे प्रश्न, म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे एक स्पेसिफिक उत्तर नसलेले प्रश्न इथं दिले जातात आणि विद्यार्थ्यांची आकलन शक्ती तपासली जाते, म्हणजेच रचनात्मक आकलन. नेक्स्ट बघा 147 नंबरचा प्रश्न, शिक्षार्थियों को समृद्ध भाषाई परिवेश मिलना चाहिए और गलतियाँ इस बात का साक्ष्य है कि अधिगम हो रहा है, यह किसके द्वारा अनुशंसित है. विद्यार्थ्यांना भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे, चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे, या मान्यतेचा पुरस्कार कोण करते. 1 आहे व्यवहारवादी, 2 आहे संज्ञानात्मकवादी, 3 आहे मानवतावादी आणि 4 आहे मनोविश्लेषणवादी. व्यवहारवादी म्हणजे वर्तनवादी, संज्ञानात्मकवादी म्हणजे बोधनात्मकवादी, कॉग्निटिव्हिस्ट मानवतावादी, त्याच्यानंतर मनोविश्लेषणवादी म्हणजे इथं मानस विश्लेषणवादी. बघा, विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे आणि चुका होणे हे अध्ययनाचे प्रमाण आहे, या मान्यतेचा पुरस्कार कोण करतं, तर बोधनात्मकवादी म्हणजे संज्ञानात्मकवादी याचा काय करत असतात, पुरस्कार करत असतात. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 148 नंबरचा प्रश्न, कौन से कथन सही नहीं है. आता हे पाठच करायचं आहे बघा तुम्ही. निम्नलिखित में से कौन से कथन सही है. सही है म्हणजे बरोबर, सही है. पठन वैकल्य, पठन विकार है. पठन वैकल्य म्हणजे डिस्लेक्सिया, लेखन वैकल्य डिस्ग्रेपिया, लेखन विकार है. लेखन वैकल्य डिस्ग्रेपिया, पठन विकार है. पठन वैकल्य डिस्लेक्सिया, लेखन विकार. इथं बघा पठन वैकल्य डिस्लेक्सिया सांगितलेलं आहे आणि पठन विकार सांगितलेला आहे. पुन्हा पठन वैकल्य डिस्लेक्सिया, लेखन विकार हे. त्यामुळे बघा ए आणि डी असं अजिबात येणार नाही. इथं कॉन्ट्रास्ट पर्याय सुचवलेले आहेत. आता बघा याचा अचूक जे उत्तर आहे 148, याचा इथं ए आणि बी दोनों सही आहे. बघा, पठन म्हणजे वाचनाचं जी कमतरता आहे, वाचन विकार आहे, त्याला काय म्हटलं जातं, डिस्लेक्सिया म्हटलं जातं. त्याच्यानंतर लेखन विकार त्याला काय म्हटलं जातं, डिस्ग्राफिया म्हटलं जातं. आणि गणित आकडेमोडीशी संबंधित ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येतात त्या विकाराला काय म्हटलं जातं, डिस्कॅल्क्युलिया. त्यामुळे हे लक्षात ठेवा, पठन वैकल्य डिस्लेक्सिया, लेखन वैकल्य डिस्ग्रेफिया आणि गणिती आकडेमोड त्याच्यामध्ये अडचण येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, डिस्कॅल्क्युलिया. 149 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. हे मराठीत दिलेलं आहे. इथं बघा, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता, डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता. पुन्हा 149 नंबरचा प्रश्न बघू आपण, सरकारी विद्यालय की अध्यापिका रीता 7वीं कक्षा के विद्यार्थियों को अंग्रेजी पढ़ाने के लिए दृश्य उपकरण और भाषा खेल खिलाती है. रीता शिक्षण के किस सिद्धांत का अनुपालन कर रही है. शासकीय शाळेची शिक्षिका रीटा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते. 1 स्वाभाविक प्रक्रिया का सिद्धांत, 2 आहे अभ्यास और आदत निर्माण का सिद्धांत, 3 आहे अभिप्रेरणा और रुचि का सिद्धांत आणि जीवन से संबंधित का सिद्धांत 4. बघा, स्वाभाविक प्रक्रिया का सिद्धांत म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत, अभ्यासपूर्ण आदत निर्माण का सिद्धांत म्हणजे सरावातून सवय लावणे सिद्धांत, अभिप्रेरणा और रुचि का सिद्धांत म्हणजे प्रेरणा आणि आवड सिद्धांत आणि जीवन से संबंधित का सिद्धांत म्हणजे जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत. सिच्युएशन क्रिएट करून दिलेल्या या 15 प्रश्नांपैकी अध्यापनशास्त्राचे जे 15 प्रश्न आहेत लँग्वेजचे, ह्याच्यामध्ये असे 2 प्रश्न आलेत बघा. सिच्युएशन क्रिएट केली जाते आणि तुम्ही कोणत्या पद्धती किंवा ती व्यक्ती कोणत्या पद्धती किंवा तंत्रे वापरते, ॲज अ टीचर म्हणून काय केलं पाहिजे किंवा ॲज अ टीचर म्हणून विचार करूनच असे प्रश्न सोडवायचे असतात. आता इथं बघा, रीटा काय करते, दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करत आहे. आता दृश्य खेळ आहे, मुलांना खेळ खेळायला आवडतात, दृश्य साधने, भाषा खेळ याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय होईल बघा, आवड निर्माण होईल आणि त्यांना प्रेरणा मिळेल इंग्रजी शिकण्यासाठी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येतो. प्रेरणा व आवड सिद्धांत, अभिप्रेरणा व रुचिका सिद्धांत. अभिप्रेरणा म्हणजे काय असते बघा, अभिप्रेरणा अर्थ समजून घ्या, अंतर्भूत शक्ती म्हणजे एखादी क्रिया करण्यासाठी मनापासून तयार असणे किंवा आतूनच वाटणे की ती गोष्ट आपण केली पाहिजे, ह्याला म्हटलं जातं अभिप्रेरणा. आणि रुची म्हणजे आवड. प्रेरणा आणि आवड निर्माण होते त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळाद्वारे, त्यामुळं ते चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, अभिप्रेरणा और रुचिका सिद्धांत. 150 नंबर शेवटचा प्रश्न, उस लघु कथा को क्या कहेंगे जिसमें मुख्य पात्र पशु है और नैतिक मूल्य को उभारते हैं. 1 फंतासी,
आता फंतासी बघा, पहिला मराठीत वाचून घेऊ. उस लघुकथा को क्या कहेंगे जिसमें मुख्य पात्र पशु है और नैतिक मूल्य को उभारते है. प्राणी हा मुख्य पात्र असलेला आणि सुगमपणे नीती देणारी कथा म्हणजे, इथं नीती आहे, नीती देणारी कथा म्हणजे एक फंतासी. फंतासी म्हणजे फॅन्टसी, इथं फंतासी नाही, इथं फॅन्टसी वर्ड पाहिजे होता बघा. फॅन्टसी म्हणजे कल्पित कथा, काल्पनिक विश्वातील कथा. दुसरा आहे जंतुकथा, फेबल. फेबल म्हणजेच काय बघा, बोधकथा. त्याच्यानंतर विज्ञान फिक्शन म्हणजेच विज्ञान कथा. यात्रा वृत्तांत, यात्रा वृत्तांत. बघा नीती, बोधकथा जर तुम्ही पाहिली असेल तर पूर्ण कथा बोधकथा सांगितलेली असते आणि इथं तात्पर्य दिलेलं असतं. तात्पर्य, तात्पर्य म्हणजेच मॉरल, म्हणजे काय शिकवतं तात्पर्य, नीती शिकवत असतं. त्यामुळं नीती शिकवण देणारी कथा म्हणजे बोधकथा, आणि बोधकथा म्हणजेच काय जंतुकथा किंवा फेबल. अशा प्रकारे बघा आपण 121 पासून 150 पर्यंत आपण किती प्रश्न डिस्कस केलेत, 30 प्रश्न डिस्कस केलेत. आणि बघा उतार्यावरचे प्रश्न असतील, पुन्हा अध्यापनशास्त्राचे जे 15 प्रश्न आहेत इन डिटेल अगदी व्यवस्थित आपण प्रॉपर ॲनालिसिस करून डिस्कस केलेले आहेत. अशा प्रकारचेच पुढचे लेक्चर असतील. बघा हा आपला तिसरा सेट होता. आता आपण 7 जुलै 2024चाच 7 जुलै 2024चाच भाषा 1 हा सेट पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मराठीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ते 6 व्हिडिओ आहेत बघा, आणि ते 6च्या 6 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तेवढे जरी व्हिडिओ पाहिले तरी तुम्हाला 25+ मार्क्स मिळण्यासाठी खूप जास्त मोर दॅन सफिशियंट डाटा आहे. तुम्हाला प्रश्नांचा अंदाज येईल, आणि व्याकरण जे जे विचारलेलं आहे ते सर्व मी तिथं सांगितलेलं आहे बघा. पाहिजे तर आपण व्याकरणचं एखादं लेक्चर घेऊ आणि ते पूर्ण नाम असेल, सर्वनाम असेल, या सर्व गोष्टी आपण काय करू, संभाव्य प्रश्नातून काय करू ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त ग्रामर आपल्याला करायचंच नाही आहे बघा. इथं तुम्ही तुमचं पोटेन्शियल खर्च करण्यापेक्षा बाकीचे EVS असेल किंवा आपलं पेपर 2साठी SST असेल, बालमानसशास्त्र असेल, इथं तुम्ही त्याचाच स्टडी चांगला करा, जेणेकरून बघा 90+ मार्क अगदी कॅटेगरीच्या मुलांनीसुद्धा आपल्याला असं समजा की 90+च घ्यायचे आहेत. कारण त्याचा जर पुढच्या शिक्षक भरतीमध्ये बघा, जरी कॅटेगरीमध्ये तुम्ही 82 झाला, 82 मार्क्स पडले तर 5 झाला, बरोबर आहे. पण तुम्हाला जर ओपनच्या मुलांशी स्पर्धा करायची असेल तर, किंवा ओपनमधून सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला 90+ मार्क मिळवणे गरजेचंच आहे. त्यामुळे सगळ्यांनी 90+ मार्क घेणे अजिबात अवघड नाही बघा. भाषामध्येच तुम्ही 50 मार्क मिळवू शकता, आणि इतर जे तुम्ही थोडा अभ्यास केला आता ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये, तरी तुम्हाला 40-45+ मार्क आरामात तुम्हाला इतर विषयामध्ये मिळून जातात. त्यामुळे बघा 100पर्यंत तरी तुम्ही आरामात पोहोचू शकता. काय करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक जरूर शेअर करा. अगदी ऑथेंटिक आणि खूप मेहनत करून आपण डाटा पोहोचवत आहोत. SSTचे पण पेपरचे लाईव्ह मला घ्यायचं आहे, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे लाईव्ह येता येत नाही. आज बघते, नाही झालं तर मी आज तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात 2024 डिसेंबर 2024चा SSTचा एकतर व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळं नक्की चॅनलशी कनेक्ट राहा. 8 फेब्रुवारीपर्यंत आपण सोबत राहणार आहोत. त्यामुळं नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.